नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. देशाच्या विविध भागात गणरायाची अनेक मंदिरं आहेत, पण आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील गणरायाच्या एका अनोख्या मंदिराचं दर्शन घडवणार आहोत. या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचा आकार रोज वाढत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कुठे आहे आणि त्यामागची आख्यायिका नेमकी काय, हे आज आपण पाहणार आहोत विघ्नहर्तेची दंतकथा या खास शो मध्ये. तर आंध्र प्रदेशच्या कनिपक्कम या गावातील गणेशाची ही एक अद्भुत दंतकथा आहे. इथल्या मंदिरातील विहिरीत गणेशाची दगडी मूर्ती आहे. 72 वर्षात 2 फुटांनी या मूर्तीचा आकार वाढल्याचा दावा केला जातोय. पण हे कसं शक्य असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर मग पाहूयात या अनोख्या गणेशाची रोचक कथा. विनायकाचा असा चमत्कार ज्याविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जात आहेत, त्यांच्या असंख्य लीला आहेत. त्या गणेश मूर्तीचा आकार रोज वाढत असल्याचा दावा केला जातोय. एक दगडी मूर्ती जिचा रोज आकार वाढतोय. खरं तर यावर आमचाही विश्वास नाही. वाटलं हा दृष्टीभ्रम असावा. खरं तर एका दगडी मूर्तीचा आकार आपोआप कसा बदलणार? आम्ही या दाव्यातील तथ्य शोधण्याचा निर्णय घेतला. तसंच चमत्काराच्या प्रत्येक दाव्याला स्वतः पडताळून पाहण्याचा निश्चय केला. त्यासाठी आम्हाला दिल्लीपासून तब्बल 2200 किलोमीटर दूर आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातल्या कनिपक्कम गणेश मंदिर गाठायचं होतं. विनायकाच्या त्या रहस्यमयी मंदिराच्या प्रवासाची सुरुवात तिरुपति बालाजीच्या मंदिरापासून होते. नेवु एलगा उन्नवु, मैंने कहा कैसे हैं आप लोग. नमस्कार, मेरा नाम सुहेल है और अब तक मेरी बोलचाल और मेरी वेशभूषा से अगर आपको ये अंदाजा नहीं हुआ हो कि हम कहाँ हैं, तो इस मंदिर को आप जरूर पहचानते होंगे. हम मौजूद हैं आंध्र प्रदेश के तिरुपति में और ये है तिरुमला पर बना हुआ तिरुपति बालाजी का मशहूर मंदिर, जहां हर साल लाखों श्रद्धालु आते हैं. अब आप ये कहेंगे कि इस मंदिर के बारे में तो आप सब कुछ जानते ही हैं, तो फिर यहां आने की क्या जरूरत है. हम यहां पर आए हैं क्योंकि हमें इस मंदिर से थोड़ा आगे जाना है, एक ऐसे मंदिर में जहां हम आपकी मुलाकात करवाएंगे एक चमत्कारी विनायक से. एक ऐसी मूर्ति जो लगातार साइज में बढ़ती जा रही है. एक ऐसा मंदिर जहां पर ली गई शपथ को अदालत में भी माना जाता है. एक ऐसा मंदिर जहां का पानी पीने के बाद हर बीमारी दूर हो जाती है. तो आइए शुरू करते हैं अपना ये सफर. तिरुपती पासून कनिपक्कम मंदिर जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. कनिपक्कम मंदिरातील त्या गणेश मूर्तींची स्थापना कुणी आणि कधी केली याविषयी कुणालाच काही माहिती नाही. त्यामुळे वक्रतुंडाचं ते रूप स्वयंभू गणेश म्हणूनही ओळखलं जात आहे. पण या मंदिराच्या स्थापनेविषयी एक कथा सांगितली जाते. कोणे एकेकाळी या परिसरात 3 भावंड राहत होती. त्यापैकी एकाला वाचा नव्हती, दुसऱ्याला श्रवणशक्ती नव्हती, तर तिसरा दृष्टीहीन होता. एकदा त्यांची विहीर कोरडी पडली. त्यामुळे त्या तिघांनी ती विहीर आणखी खोल खोदण्यास सुरुवात केली. तो दगड त्यांनी हलवला खरा, मात्र त्यातून रक्ताची धार वाहू लागली. थोड्याच वेळात विहिरीचं पाणी लाल झालं. त्या पाण्याला स्पर्श करताच तिन्ही विकलांग भाऊ ठणठणीत झाले आणि ती वार्ता गावात पसरली. गावकरी तिथं पोहोचले तेव्हा त्यांना तिथं गणपतीची मूर्ती दिसली. गणेशाची ती अद्भुत मूर्ती आजही त्या विहिरीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आमची उत्कंठा वाढली होती. काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही कनिपक्कम मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो. उरलेलं 12 किलोमीटर अंतर कापायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. अद्भुत गणेश मूर्ती असलेल्या त्या मंदिरासमोर आम्ही पोहोचलो होतो. इथल्या
गणेश मूर्तीचा आकार रोज वाढत असल्याचा दावा केला जातोय. हे मंदिर भव्य दिव्य आणि सुंदर आहे. मंदिरावर दक्षिण भारतातील बांधकाम शैलीचा प्रभाव पाहायला मिळतोय. गणेश मंदिरातील पूजेचा थाट काही वेगळाच होता. ज्यानं मूर्तीचा आकार वाढताना आपल्या डोळ्यानं पाहिलाय अशा व्यक्तींच्या आम्ही शोधात होतो. त्यानंतर आम्ही मंदिराच्या पुजाऱ्याला गाठलं, ज्यानं मूर्तीचा आकार बदलताना आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचं सांगितलं होतं. काणीपाकम जो स्वयंभू वाला सिद्ध, स्वयंभू मतलब खुद अपने आप बढ़ते हुए, अपने आप कुआं से बढ़ते हुए, इसलिए उनको स्वयंभू वाला सिद्ध विनायक स्वामी. अभी अभी इनकी विशिष्टता बाहर हो रही है. आपने खुद देखा है बढ़ता हुआ? हाँ, बढ़ता हुआ मैंने देखा है. पण त्याच्या बोलण्यावर आम्हाला विश्वास नव्हता. आम्हाला आमच्या डोळ्यानं ते पाहायचं होतं. एका दिवसात मूर्तीचा आकार किती वाढतो हे आम्हाला पडताळूनही पाहायचं होतं. ज्याविषयी वारंवार सांगितलं जात होतं ते कवचही आम्हाला पाहायचं होतं. गणेश मूर्तीच्या वाढत्या आकाराचं ते साक्षीदार मानलं जातं. मंदिरासमोरच्या अद्भुत तळ्याचं रहस्य सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यातील ज्या विहिरीत गणेशाची अद्भुत मूर्ती आहे तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येईल का? कनिपकम मंदिराच्या त्या गणेश मूर्तीचं रहस्य उलगडणार का? पण आता आम्ही ती अद्भुत मूर्ती पाहण्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे आम्ही वेगानं पावलं टाकीत मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेनं निघालो. गाभारा आमच्या समोर होता. पण तिथं कॅमेरा घेऊन जाण्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तो आखिरकार हम मंदिर के गर्भगृह के पास पहुंच ही गए हैं. ये मंदिर का गर्भगृह है, यानी वो जगह जहां पर वो चमत्कारी कुआं मौजूद है जिसमें से स्वयंभू गणपति की मूर्ति निकली थी. आप देख सकते हैं कि अंदर बहुत ज़्यादा भीड़ है, लोगों का सैलाब उबड़ा हुआ है. आखिर गणपति उत्सव चल रहा है, चारों तरफ लोग गणपति बप्पा मोरया का आवाज लगा रहे हैं. कनिपकम मंदिराचं रहस्य उलगडणार होतं, पण तेवढ्यात या अडचणीनं आमची वाट रोखली. त्यामुळे मागे फिरण्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. पण गाभाऱ्यापर्यंत गेल्याचा आम्हाला फायदा झाला. परत येताना आम्ही असं बघितलं की ज्याची आम्हाला प्रतीक्षा होती. लोग मंदिर से निकलते हैं और उस पानी को ग्रहण करते हैं. ये पानी उसी कुएं का है जिसमें वो विनायक की मूर्ति मौजूद है, गणेश की वो मूर्ति मौजूद है. वो स्वयंभू मूर्ति जहाँ जो बढ़ रही है वो इसी कुएं में मौजूद है और उसी कुएं के पानी को प्रसाद की तरह यहाँ पर बांटा जाता है. और मान्यता यही है कि जो भी इस प्रसाद को, इस पानी को ग्रहण करता है उसकी हर बीमारी दूर हो जाती है. तिथून परतत असताना दिवस मावळतीला गेला होता आणि दिव्यांच्या प्रकाशात मंदिर न्हावून निघालं होतं. काणीपकम के विनायक मंदिर में शाम ढल चुकी है, यानी वो वक्त आ चुका है जब यहाँ पर उत्साह अपने चरम पर होता है और लोगों में सबसे ज्यादा गर्मजोशी होती है. उत्सव का माहौल इस पूरे शहर में, मंदिर के आसपास हर तरफ फैला हुआ होता है. से कोई शरणागत आवे, संत की संपत्ति सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन नित्य दिन गुण गावे. जय देव. देशभरात 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो, मात्र इथं 21 दिवसांचा गणेशोत्सव असतो.
गणेश आरतीनंतर या परिसरात मिरवणूक काढली जाते। उस वाहन के अंदर अभी ये शोभा यात्रा सजाई जा रही है, विनायक को बिठाया जा रहा है और उसके बाद इस पूरे गांव के इस पूरे इलाके में कई घंटों तक, इनफैक्ट सुबह तक ये वाहन इसी तरह से घूमेगा, हर गांव में जाएगा, लोग इकट्ठे होंगे, रिजॉइस करेंगे, खुशियां मनाएंगे। या गणेशोत्सवात आम्हीही सहभागी झालो, पण सकाळी त्या अद्भुत मूर्तीचं रहस्य उलगडण्याचा निश्चय आम्ही केला होता। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा विघ्नहर्त्याची दंतकथा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आंध्र प्रदेशच्या कनिपक्कम इथल्या गणेश मूर्तीला धातूचं कवच घातलं जातं। 1945 पासून बदललेल्या विविध आकाराचे कवच इथं जतन करून ठेवण्यात आलेत। तसंच मंदिरासमोरच्या तळ्यात या गणेशाची प्रतिकृतीही बसवण्यात आली आहे। पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। सकाळ होताच आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने निघालो। रोज आकार बदलणाऱ्या त्या अद्भुत मूर्तीपासून काही पावलं आम्ही दूर होतो। गाभाऱ्यासमोर गणेश भक्तांची लांबच लांब रांग होती। आम्ही मंदिर प्रशासनाशी संपर्क केला, पण मंदिर प्रशासनानं श्रद्धेचं कारण पुढे करून आम्हाला कॅमेरा घेऊन गाभाऱ्यात जाण्यास मनाई केली। हमारी हजारों कोशिशों के बावजूद हम गर्भगृह में मंदिर के नहीं जा सकते। ये गर्भगृह का रास्ता है, यहाँ से अंदर वो कुआं है जिसके अंदर विनायक की वो स्वयंभू मूर्ति है जो लगातार बढ़ती जा रही है। यहीं पर लोग दर्शन के लिए अंदर जाते हैं और बाहर आ जाते हैं। लेकिन जैसा कि हमको बताया गया था कि पिछले 1000 साल में 11वीं शताब्दी से मंदिर यहाँ पर मौजूद है और आज तक कोई भी तस्वीर नहीं खींची गई, क्योंकि ये मान्यता है कि तस्वीर खींचा गलत है, तस्वीर खींचना, कैमरे के सामने मूर्ति को लाना गलत है। इस वजह से हमको भी इजाज़त नहीं दी गई। लेकिन यहीं पर वो कुआं है जिसके अंदर वो स्वयंभू मूर्ति है और उस मूर्ति की खासियत मैं आपको बता ही चुका हूँ। और भी बहुत सारी चीज़ें हैं जो ये साबित करते हैं कि उस मूर्ति का साइज़ किस तरह से बढ़ रहा है। हम मूर्ति आपको नहीं दिखा सकते, वो ओरिजिनल आइडल हम आपको नहीं दिखा सकते, लेकिन हम आपको मूर्ति का साइज़ हर तरह से बताएंगे ताकि आपको अंदाज़ा हो सके कि मूर्ति का साइज़ किस तरह से लगातार बढ़ रहा है। आम्हाला त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नव्हता, पण त्या दाव्यातील तथ्य शोधून काढायचं होतं। मूर्तीचं कवच बाहेर ठेवलं असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं। विशेष म्हणजे त्याच्या चित्रीकरणाला मनाई नव्हती। गाभाऱ्यातील त्या स्वयंभू गणेश मूर्तीचं हे कवच आहे। मूर्तीचा आकार वाढल्यानं जुने कवच छोटे पडत गेले। यहाँ पर अब ये आर्मर्स मौजूद हैं, वो कवच मौजूद है, जो सबसे बड़ा सबूत है इस बात का कि यहाँ पर किस तरह से मूर्ति का साइज बढ़ा है। 1945 में ये कवच दिया गया था, 1945 में ये कवच दिया गया था। ये कवच उस वक्त इतना छोटा था, मूर्ति का साइज इतना बड़ा था, करीबन 2 फीट और कुछ इंच का मूर्ति का साइज था। 1945 में चांदी का बना हुआ ये कवच था। ये कवच पूरी तरह से इस मूर्ति पर आ जाता था, इस आइडल पर आ जाता था। लेकिन उसके बाद इस मूर्ति का साइज लगातार बढ़ना शुरू हुआ और ये कवच छोटा हो गया। साल दर साल मूर्ति का साइज बढ़ता गया। कितना बड़ा, इस बात का सबूत है ये। अब इस मूर्ति को देखिए, 2002 में ये मूर्ति का कवच फिर से बनाया गया, फिर से तैयार किया गया और तब इसका साइज था 3 फीट 10 इंच। अपने आप में चौंकाने वाला। 2 फीट से 3 फीट, 1.25 फीट मूर्ति बढ़ चुकी थी। इन करीबन 50 साल के पीरियड में मूर्ति करीबन 1 से 1.5 फुट ज़्यादा ऊंची हो गई थी। और अब आप आगे बढ़िए, सवाल यह है कि 2002 के बाद क्या हुआ।
साइज और तेजी से बढ़ने लगा। साइज और तेजी से बढ़ने लगा। किस तरह से बढ़ा? तो 2002 में 3 फुट 10 इंच और उसके बाद आप कुछ साल बीते, चंद साल, 4 साल, ये देखिए बोर्ड लगा हुआ है 2006 और 2006 में मूर्ति का साइज हो गया 4 फीट आधा इंच। मतलब लगातार इस स्वयंभू मूर्ति का साइज बढ़ता जा रहा है आंखों के सामने। गाभाऱ्यातील मूर्ती बघता आली नाही, पण हे कवच पाहून अंदाज बांधता आला। मात्र मूर्तीचा आकार वाढल्यामुळे कवचाचा आकारही वाढत गेला, त्यामुळेच विविध आकाराचे कवच इथं पाहायला मिळतात। विशेष म्हणजे मंदिरासमोरच्या तळ्यात गणेशाची मूर्ती असून ती गाभाऱ्यातील मूर्तीची प्रतिकृती मानली जाते। हुबेहूब गाभाऱ्यातील मूर्तीसारखी ती मूर्ती आहे। ज्यांना गाभाऱ्यात जाता येत नाही ते तळ्यातील मूर्तीचं दर्शन घेतात। सिद्धिविनायक की स्वयंभू मूर्ति तक तो हम नहीं जा सकते क्योंकि कोई कैमरा वहां पर अलाउड नहीं है, लेकिन यहाँ इस तालाब के बीचों बीच एक मूर्ति, एक रेप्लिका, डुप्लीकेट मूर्ति बनाई गई है और मैं आपको वो मूर्ति दिखाने की कोशिश करूंगा ताकि आपको अंदाज़ा हो सके कि ये किस तरह से है और किस तरह से बढ़ती है। उसके लिए हमको पानी में चल के जाना पड़ेगा, कोई दूसरा रास्ता नहीं है। कोशिश करते हैं, चलिए। वरती चढून गेल्यावर ती मूर्ती आमच्या नजरेला पडली। ये उसका रेप्लिका है, ये उस मूर्ति का प्रतिबिंब है जो आज अभी आपके सामने है। इस तालाब के चारों तरफ वो जो पानी भरा हुआ है, मान्यता है कि उस पानी से नहाने के बाद हर बीमारी दूर हो जाती है और ये उस मूर्ति की रेप्लिका है। गाभाऱ्यातील मूर्तीचं आम्हाला चित्रीकरण करता आलं नसलं तरी ती मूर्ती आम्ही पाहिली होती। तळ्यातील ही मूर्ती हुबेहूब गाभाऱ्यातील मूर्तीप्रमाणेच असली तरी मंदिरातील मूर्तीचा आकार बदलत असल्याचा दावा केला जातोय। रोज आकार बदलणाऱ्या मूर्तीचं कवच आता पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हे 1945 मध्ये तयार करण्यात आलेलं कवच आहे। त्यावेळी मूर्ती केवळ 2 फुटांची होती। हे 2002 मधील कवच आहे। हे कवच 3 फूट 10 इंचाचं आहे। 2006 मध्ये मूर्तीचा आकार 4 फूट 6 इंच झाला। हे कवच पाहता कनिपकम मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार वाढत असल्याचं लक्षात येतं। 1945 मध्ये मूर्तीचा आकार 2 फूट होता, आता ती 4 फूट 6 इंचाची आहे। म्हणजेच 72 वर्षात गणेश मूर्तीचा आकार 2 फुटांपेक्षा अधिक वाढला। ज्या गणेश मूर्तीचा आकार वाढतो असा दावा केला जातो तिला कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय कनिपकम मंदिराच्या दाव्यातील तथ्य तपासणं अशक्य होतं। खरं तर कवच हा केवळ एक आधार मानला जाऊ शकतो, पण तेवढ्यावर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं कठीण आहे। एक गोष्ट खरी आहे, मूर्तीचा आकार वाढो ना वाढो पण लोकांची श्रद्धा मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आणि यासोबतच विघ्नहर्त्याची दंतकथा या खास शो मध्ये वेळ झाली। इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18।